मित्रांनो, मी आत्ता सेबूमध्ये लँड केलेला आहे आणि इमिग्रेशन एकदम सोप्या पद्धतीनं पार पडलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा माझी मुंबई एअरपोर्टवर लागलेली खरं म्हणजे, कारण सिंगापूरच्या विजावरती मला फक्त 14 दिवसचा विजा मिळतो फिलिपिन्समध्ये, पण मी ॲक्च्युली रिटर्न तिकीट बुक केलं तर 15व्या दिवशी, म्हणजे माझे 14 दिवस पूर्ण होत होते आणि 1 दिवस एक्स्ट्रा होत होता। तर सिंगापूर एअरलाईन्सवाले मला नाही म्हणत होते सोडायला, रिटर्न फ्लाईट एक्स्ट्रा बुक करा असं सांगत होते, पण इकडं तिकडं त्यांनी काहीतरी मॅनेज केलं आणि शेवटी त्यांनी मला जायला परवानगी दिली आणि ते म्हणाले की पुढचं तुमचं तुम्ही बघा, तिकडे गेल्यावर जर लक चांगला असेल तर ते तुम्हाला विजा ऑन अरायवल देतील। तर त्या पद्धतीनंच मला इथं आल्यानंतर विजा ऑन अरायवल मिळालेला आहे आणि आता मी बस पकडून साऊथ बस टर्मिनल इथे चाललेलो आहे मोलबोलसाठी। तर चला जाऊयात। एअरपोर्टवरून बाहेर आल्यानंतर असे ब्ल्यू कलरची बस तुम्हाला बघायला मिळेल। तर या बसमधून आपल्याला साऊथ टर्मिनल बससाठी जायचं आहे। मित्रांनो, आत्ताच मी बसमध्ये बसलेलो आहे। साऊथ बस टर्मिनलसाठी तर मला मिळालेली नाही आहे, पण त्याच्या जवळच एक स्टेशन आहे SM स्टेशन म्हणून, तर तिथं मला तिकीट मिळालेलं आहे 50 फिलिपिनोजला। तर तिथे मी उतरून परत एकदा मोटर बाईकने किंवा ट्रायसिकल इकडे मिळते, तिथून मी परत एकदा सेबू साऊथ बस टर्मिनलसाठी जाईन। तर बघूया आता पुढं काय काय आपला कसा प्रवास होतोय। चला तर बघूया। तर मित्रांनो, ही जी बस होती SM सेंट्रलला घेऊन आले, म्हणजे नॉर्थ सेंट्रल बस टर्मिनलला घेऊन आलेले आहे। तर आपल्याला जायचं आहे साऊथला। तर आता परत एक छोटी टमटम टाईप आपल्याकडे जे मिळते मिनी बस आहे यांची, तर त्या मिनी बसनं आता परत मला साऊथ बसला जायचं आहे, साऊथ टर्मिनलला। तर बघूयात आता कशी मिळते, त्याचे किती चार्जेस आहेत। मित्रांनो, 15 फिलिपिनो पैशांमध्ये मी यांची साधी जी बस असते टुकटुक, ती घेऊन साऊथ बस टर्मिनलला आता पोहोचलेलो आहे। तर आता तिथून आपल्याला मोलबोलसाठी बस तिकीट काढून मोलबोलला जायचं आहे। तर बघूयात आता किती वेळ लागतो आणि किती बस तिकीट आहे। तर मित्रांनो, आता आमची बस चहा पाण्यासाठी एक छोट्या ब्रेकसाठी थांबलेली आहे। पाठीमागं बस लागलेली आहे आणि हे तुम्ही पाठीमागं माझ्या हॉटेल बघू शकता। हायवेवरती एक छोटंसं हॉटेल आहे, हे असं हॉटेल आहे। इथून तुम्ही खायला प्यायला काय पाहिजे असेल तर घेऊ शकता। तर मित्रांनो, मी सेबूमधून 5 वाजता बस सुटलेली, आत्ता रात्रीचे 8 वाजलेत, तरी अजून मोलबोल काय यायचं नाव घेना। माझ्या मते अजून एक अर्धा तास लागेल पोचायला आपल्याला। तर पोचल्यानंतर मी तुम्हाला पुढचे सगळे अपडेट्स देईन। तर मित्रांनो, रात्रीचे बरोबर 9 वाजलेले आहेत आणि यायला 4 तास लागलेले आहेत। मोलबोलमध्ये आता मी पोचलेलो आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मला आता सिम कार्ड घ्यायला पाहिजे, कारण त्याशिवाय नेट चालू होणार नाही। तर आता आपण 7-11मधून सिम कार्ड घेऊयात आणि हॉस्टेल बुक केलेलं नाही आजच्या दिवसात, तर समोरच आपल्याला 7-11 दिसते, तर तिथून आपण सिम कार्ड घेऊयात। तर मित्रांनो, रात्रीचे बरोबर 10:15 वाजलेले आहेत आणि मी माझ्या हॉस्टेलवर हँगओव्हर हॉस्टेलला आलेलो आहे। तर ह्या हॉस्टेलची टूर मी तुम्हाला Your friend was worried about nothing like a crush, but it doesn't mean that देतो आणि आजचा दिवस मी इथंच संपवतो। ओके, टाटा, बाय बाय, गुड नाईट।